नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला जळालेलं दुधाचं पातेलं कशा प्रकारे स्वच्छ करायचं आहे ते दाखवणार आहे। त्यासाठी आपण कुठली ट्रिक वापरणार आहे ते बघायचं आहे। आता या पातेल्याला जे जळालेले दूध आहे ते तुम्हाला दाखवते किती कडक झालेलं आहे ते बघा। अशा वेळेस आपण घासायचा प्रयत्न केला तर ते पटकन घासलं जात नाही। त्यासाठी आपल्याला ही ट्रिक करायची आहे। त्यासाठी आपल्याला पातेल्यामध्ये पाणी घालायचं आहे। जिथपर्यंत जळालेला भाग आहे तिथपर्यंत आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे। आणि जर का तुमच्याकडील पातेलं जर वरपर्यंत काळपट झालेलं असेल तर तुम्ही वरपर्यंत पाणी भरू शकता। आता हे पातेलं आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे। गॅसवरती ठेवून आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे। उकळी येईपर्यंत ते पाणी आपल्याला गरम करायचं आहे। अशा पद्धतीने आता या पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस आता बंद करून घ्यायचा आहे आणि हे जे पातेल्यातलं गरम केलेलं पाणी आहे ते आपल्याला बेसिनमध्ये ओतायचं आहे। त्याच्यामुळे बेसिनमध्ये जी काही घाण असते ती निघण्यास मदत होते। अशा पद्धतीने सिंकमध्ये काय अडकलं असेल तर ते गरम पाण्यामुळे स्वच्छ होऊन जातं। त्यामुळे हे पाणी आपण या पद्धतीने वापरात आणलेलं आहे। पाणी ओतून झाल्यानंतर हे पातेलं थोडं थंड झालं की आपल्याला ते लगेच घासायला सुरुवात करायची आहे। अशा पद्धतीने हे आता थंड झालेलं आहे आणि या गरम पाण्यामुळे जो जळालेला भाग आहे तो ओलसर झालेला आहे। आता हा घासण्यासाठी येथे आपण औषधाच्या बॉटलचं झाकण घेतलेलं आहे। त्याने आपण आता हे पातेलं घासायचं आहे। जो काही पातेल्याला जळालेला भाग आहे तो काढण्यासाठी आपण या झाकणाचा वापर करणार आहोत। तो कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया। या पद्धतीने हे झाकण आपल्याला याच्यावरती ठेवायचं आहे आणि ते आपल्याला या पद्धतीने घासायचं आहे। ही ट्रिक खूपच उपयुक्त आहे। तुम्ही ही ट्रिक कधी ट्राय केली आहे का नक्की कमेंट करून सांगा। आता तुम्ही बघू शकता या पद्धतीने या झाकणाचा वापर करून पातेल्याला जो काही करपलेला भाग होता तो सर्व आपण काढून घेतलेला आहे। असा हा औषधाच्या बॉटलच्या झाकणाचा वापर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा। आता हे पातेलं धुवून घेतलेलं आहे। धुतल्यानंतर आता आपल्याला साबणाने ते घासून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी तारेची घासणी घेतलेली आहे। आता या तारेच्या घासणीने हे दुधाचं पातेलं आपल्याला घासून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने जराही कष्ट न पडता आपण हे दुधाचं पातेलं सहज घासून घेतलेलं आहे। हे घासून घेतलेलं दुधाचं पातेलं आता आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। धुतल्यानंतर तुम्हाला हे पातेलं आता दाखवते किती स्वच्छ झालेलं आहे ते बघा। अशा प्रकारे हे दुधाचं जळालेलं करपलेलं पातेलं आपण स्वच्छ करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता पातेलं किती स्वच्छ झालेलं आहे। या पद्धतीने तुम्हाला सुद्धा ही ट्रिक आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा।